नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना कार्यकर्त्यांचा कॉल, पक्ष सोडल्याचा विचारला जाब, संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष पाहावा, सचिन अहिर यांचा टीकाकारांना सल्ला. तुमच्याकडे लोक असतात तेव्हा चांगले असतात, तुमची साथ सोडली की वाईट होतात, असं कसं चालेल? शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला अहिरांचा सवाल. अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न गवल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ. बोगस बियाणांप्रकरणी शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची आणि कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची भाजप आमदार हरीश पिंगळेंची मागणी. विनायक राऊतांच्या घरातल्या विषयावर मी राजकीय भांडवल करू इच्छित नाही, माझ्यावरही संस्कार आहेत. जे काही योग्य असेल त्यावर पोलीस कारवाई करतील, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अपघातामध्ये 3 महिलांचा मृत्यू तर 7 वारकरी जखमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारकऱ्यांच्या पाठीशी. शिंदे गटाचे प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांचं वक्तव्य. आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तकांचा अकोल्यात काळा दिवस. प्रलंबित मानधन आणि आश्वासनांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना निवेदन. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 जणांना अटक. आरोपी पवन कुमार यादव आणि हरिओम सिंग पानू या 2 आरोपींना अधिकची न्यायालयीन कोठडी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. स्थानिक नागरिकांकडून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत. कोल्हापुरातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिराजवळ कृष्णेच्या पाणी पातळीत घट. दर्शनासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी. बुलढाण्यात पाऊस थांबल्याने भाजीपाल्याचे भाव तेजीत. बहुतांश भाज्या 80 ते 100 रुपये किलो. पालेभाज्यांच्या जुड्या 20 ते 25 रुपयांपर्यंत. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.